नमस्कार मित्रांनो, मी जगदीश राठोड। मित्रांनो, या 6 जिल्ह्यापैकी या 2 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाई आणि पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, 4 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पीक विम्याची रक्कम आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम वितरित केली जाणार आहे। बघा मित्रांनो, खरीप हंगाम 2024 मध्ये महाराष्ट्रातील विविध भागात झालेल्या अतिवृष्टी आणि पूर परिस्थितीमुळे शेतकऱ्यांचे पिकांच्या मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले। या संदर्भात नांदेड, हिंगोली, यवतमाळ आणि धाराशिव जिल्ह्यामध्ये जिल्हा अधिकारी कार्यालयाने पीक विम्यासाठी अधिसूचना जारी केली होती। मित्रांनो, जून ते सप्टेंबर या कालावधीत अतिवृष्टीमुळे नुकसान झालेल्या भागामध्ये पंचनामे पूर्ण करून त्यांचे प्रस्ताव शासनाला पाठवण्यात आले। विधानसभेच्या निवडणुकीपूर्वीच हे प्रस्ताव मंजूर करण्यात आले होते। निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे पीक विमा आणि नुकसान भरपाईची रक्कम प्रक्रिया ठप्प झाली होती, पण आता ती पुन्हा सुरू झाली आहे। ज्या शेतकऱ्यांची यादी प्रकाशित झाली आहे त्यांची केवायसी प्रक्रिया पूर्ण करून शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। मित्रांनो, ज्या भागातील पंचनामे पूर्ण झाले आहे त्या भागातील नुकसान भरपाईसाठी निधी मंजूर करण्यात आला आहे। यामध्ये या 2 जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी मोठ्या प्रमाणावर निधी मंजूर करण्यात आला आहे। तर मित्रांनो, पहिला जिल्हा बघा, परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांसाठी 500 कोटी रुपये मंजूर झाले आहे। आणि मित्रांनो, या परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, दुसरा जिल्हा बघा, लातूर जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 350 कोटी रुपये मंजूर झाले आहे। आणि या लातूर जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। आणि मित्रांनो, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि यवतमाळसह अनेक जिल्ह्यांचे प्रस्ताव शासनाकडे पाठवण्यात आले आहेत, मात्र अद्याप या प्रस्तावाचे GR जाहीर करण्यात आलेले नाहीत। GR जाहीर होताच शेतकऱ्यांना त्यांचे अनुदान मिळणार आहे। म्हणजे मित्रांनो, नांदेड, हिंगोली, धाराशिव आणि यवतमाळ जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये लवकरच पीक विम्याची रक्कम आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा केली जाणार आहे। आणि मित्रांनो, परभणी जिल्ह्यातील पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये नुकसान भरपाईची रक्कम आणि पीक विम्याची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, लातूर जिल्ह्यासाठी 350 कोटी रुपये मंजूर झाले आहे आणि परभणी जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी 500 कोटी रुपये मंजूर झाले आहे। आणि या दोघं जिल्ह्यातील सर्व पात्र शेतकऱ्यांच्या बँक खात्यामध्ये पीक विम्याची रक्कम आणि अतिवृष्टी नुकसान भरपाईची रक्कम जमा होण्यास सुरुवात झालेली आहे। तर मित्रांनो, अशा प्रकारे ही काय छोटीशी अपडेट होती। जर तुम्हाला ही अपडेट आवडली असेल तर नक्कीच चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा। चला मित्रांनो, भेटूया नवीन एका व्हिडिओमध्ये। धन्यवाद मित्रांनो।